सोलापूरकरांनो नमस्कार। सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या राजकारणाचे वातावरण तापू लागलेले आहे। या तापलेल्या वातावरणामध्ये निर्भय बनो या पद्धतीचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, श्याम मानव यांनी सुरू केलेले आहे। परंतु हे अभियान हे काँग्रेसच्या समर्थनार्थ आहे असं महाराष्ट्रातील पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटतं। त्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील प्राध्यापक आठवले हे राजकीय विश्लेषक लोकप्रवाह मीडिया सोबत संवाद साधित आहेत। या निर्भय बनो अभियानावर त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। काय सांगताल सर आपण निर्भय बनो यावर? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आतापर्यंत राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहायचे, पण सर्वच राजकीय पक्षांचा अभ्यास करून किंवा त्यांच्या ध्येय धोरणांचा अभ्यास करून एक विचारवंताची किंवा सामाजिक जाण असणाऱ्यांची एक टीम तयार झाली। ती निर्भय बनोच्या माध्यमातून काम करते। आता प्रश्न असा आहे की निर्भय बनो ही चळवळ कितपत योग्य आहे? तर केवळ राज्यघटना वाचवण्याच्या हेतून ते एकत्र आलेले आहेत का फक्त दिखावा आहे? हे मात्र निश्चितपणाने शंकास्पद आहे। त्याचं कारण काय माहितीये का, की निर्भय बनो चळवळ ही भारतीय मतदारांमध्ये लोकशाहीच्या बद्दलची आणि संविधानाच्या बद्दलची संकुचित भावना निर्माण करताना दिसते। त्याचं कारण असं आहे की आज निर्भय बनो चळवळीचे असीम सरोदे असोत किंवा विश्वंभर चौधरी असोत, यांच्या मार्फत एकच सांगितलं जातं की आता सध्या जर राज्यघटना वाचवायची असेल तर भाजप आणि काँग्रेस हेच पर्याय आहेत। मग त्यामधला भाजप हा घटनाविरोधी आहे आणि घटना वाचवायची असेल तर फक्त काँग्रेसशिवाय पर्याय नाही। म्हणजे भारतीय लोकशाही हे हा दोन ध्रुवांवरचा खेळ आहे एवढ्या पुरतीच मर्यादित त्यांचं म्हणणं असेल तर मला वाटतं ते संवैधानिक नाही। मुळामध्ये भारतीय लोकशाही ही व्यापक आहे, ती माझ्या माहितीप्रमाणे बहुपक्षीय आहे। दोन पर्याय जर लोकांचे प्रश्न सोडवत नसतील, ते घटनाविरोधी जर राहत असतील तर तिसरा पर्याय जनतेला मिळावा। तिन्ही पर्याय जर व्यवस्थित नसतील तर चौथा पर्याय मिळावा। चारही पर्याय व्यवस्थित नसतील तर पाचवा पर्याय मिळावा। म्हणजे लोकांना पर्यायामध्ये स्वातंत्र्य असावं आणि बहुपर्यायी किंवा बहुपक्षीय पद्धती असावी, यासाठी घटनाकारांनी बहुपक्षीय लोकशाहीची स्थापना किंवा संविधानामध्ये त्याची नमूद आहे। पण झालं का आजकाल हे निर्भय बनोवाले फक्त सांगतात की भाजप नको असेल तर फक्त काँग्रेसच आहे। असं काही होणार नाही। भारतीय मतदार हा शहाणा आहे। भारतीय लोकशाही ही व्यापक आहे, ती बहुपक्षीय आहे, ती दोन ध्रुवांवरती अडकवून ठेवण्याचा आणि भारतीय लोकशाही आणि संविधानाबद्दल लोकांच्या मनामध्ये संकुचित भावना निर्माण करण्याचा हा घाट मला वाटतं निर्भय वाल्यांनी घातलेला आहे। तर मला वाटतं हे योग्य नाही। एक ठराविक लाट होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणात जाणवला, परंतु काँग्रेसवाले त्यांच्या विजयाचं श्रेय कधीही निर्भय बनोवाल्याला देत नाहीत, हे लक्षात घ्या। यावर काँग्रेसवाले म्हणतात की जनतेचा तसा प्रवाह होता, आमच्या बाजूने जनतेचं मत होतं, त्यामुळे निर्भय बनोवाले स्वतःची पाठ थापून घेण्याचं काम करतात ना, हे कमी अधिक प्रमाणात सत्य असलं तरी आज एकही काँग्रेसचा नेता, राष्ट्रवादीचा नेता, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नेता असं म्हणत नाही की आम्हाला निर्भय बनोमुळे आमच्या पक्षाला पाठबळ मिळालं, मतदार आमच्याकडे मिळाले आणि आमच्या मतदारांची आणि एकूण खासदारांची संख्या वाढली। हे आजपर्यंत महाविकास आघाडीचा कोणताही नेता सांगत नाही। परंतु ह्या निर्भय बनोवाल्यांचं सभेत सांगणं असतं की जे काँग्रेसची मतं वाढली आणि वंचितची कमी झाली त्यामध्ये आमचा सहभाग खूप मोठा आहे। मला निर्भय बनोवाल्यांना एकच सांगायचं आहे, स्वतःची पाठ थापून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे, परंतु तुम्ही म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत आलेली एक लाट होता, ती लाट ओसरलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं जर खरंच तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल, या देशातलं संविधान वाचवायचं असेल तर घराणेशाहीवर बोला ना तुम्ही। जे विचारवंत, जी निर्भय बनो चळवळ घराणेशाहीला विरोध करत नाही, घराणेशाहीचं छुप समर्थन करते,
याचा अर्थ ते संविधानवादी कसे कसे होऊ शकत नाहीत ना. मग जे संविधानवादी नाहीत ते संविधान वाचवणार कसं? लक्षात आलं का? त्यामुळे ह्या ज्या भ्रामक कल्पना आणि लोकांमध्ये संविधानाबद्दल संकुचित भावना निर्माण करण्याचा जो षडयंत्राचा भाग आहे तो निर्भय वनवाल्यांना या निवडणुकीमधून वंचित मतदार हा निश्चितपणानं दाखवून देईल. काँग्रेसच्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीची धोरणं अवलंबतं, भाजपच्या ठिकाणी भाजपची धोरणं अवलंबतं. परंतु या दोन्हीला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. मला वाटतं की निर्भय वनचं काम संपलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा निश्चितच महत्त्वाचा मतदारांना वाटला, त्या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे. परंतु शेळ्याकडीला उतू आणून पुन्हा तेच गरम करून खायचा जर प्लॅन त्यांचा असेल तर जनता हाणून पाडेल. त्यामुळं एक फेज होती, ती एक लाट होती. लोकांचं काही प्रमाणात समर्थन मिळालं असलं तरी तुमची भूमिका हे फक्त लोकसभेपर्यंत मर्यादित होती. यानंतर तुम्हाला जनता स्वीकारणार नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला गाडण्यासाठी किंवा त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी जी निर्भय वन चळवळ या ठिकाणी आली तर ती त्यांनी बोऱ्या बिस्तारा गुंडाळायला हरकत नाही. कारण तुमची भूमिका आता संपलेली आहे आणि म्हणून हे लोकशाहीवादी नाहीत हे मात्र निश्चित आहे. जी निर्भय वनची चळवळ आहे ही लोकशाहीवादी नाहीत. कारण काय माहिती आहे, लोकशाहीमध्ये अनेक पक्ष अस्तित्वात आहेत, परंतु या छोट्या मोठ्या पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा प्लॅन जर ही निर्भय वनवाले करत असतील तर त्याचाही हिशोब सर्व छोटे मोठे पक्ष संघटना हे या निवडणुकीमधून दाखवून देतील. त्यामुळं मला असं वाटतं की निर्भय वनची जी कार्यशैली आहे ती निश्चितपणानं चुकीची आहे आणि घटनाविरोधी आहे. लक्षात घ्या, निर्भय वन चळवळीने जी भूमिका बजावलेली आहे ती त्यातून राज्यघटना वाचली का कमी अधिक प्रमाणात निश्चित सहकार्य मिळालं, परंतु राज्यघटना वाचवण्यापेक्षा त्यांनी घराणेशाही वाचवण्याला प्राधान्य दिल्याची जाणीव या ठिकाणी आम्हाला होते. त्यामुळं त्यांचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे आणि जे छोटे मोठे पक्ष संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली होती तेच पक्ष आज निवडणुकीमध्ये शक्यतो दुरंगी तिरंगी लढती व्हायच्या आजपर्यंतच्या, पण आज काही ठिकाणी पंचरंगी सहारंगी लढती होत आहेत. त्याचं कारण असं आहे की निर्भय बनवणं छोट्या मोठ्या पक्षांची गळचेपी करण्याचा जो प्रयत्न केला त्याची आलेली प्रतिक्रिया म्हणजे चौरंगी पंचरंगी लढती होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय तापलेल्या वातावरणामध्ये आंबेडकरी समाजातील आंबेडकरी विचाराचे साहित्यक, प्राध्यापक, विचारवंत हे काँग्रेसला, भाजपला व इतर जातीयवादी पक्षाला समर्थन करीत असल्याचे दिसत आहे. तर याबद्दल आपल्याला काय सांगावंसं वाटतं? मुळामध्ये हेच विचारवंत जे आहेत, हे लेखक आहेत, यांच्या वक्तव्यामधून किंवा याच्या व्याख्यानामधून आम्हाला ऐकायला मिळायचं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचा. हा यांच्या व्याख्यानातला विषय होता. आम्ही अनेक सभांमधून अनेक प्रवचन व्याख्यानमालेमधून हे ऐकलेलं आहे आणि त्यांच्याच त्यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आज आम्ही सत्तेपर्यंत जायला निघालो आहोत. आम्ही आमच्या घराच्या भिंतीवर लिहायला तयार आहोत की आम्ही शासनकर्ती जमात बनण्याला तयार आहोत आणि आम्ही आज मैदानात उतरलो. परंतु ते आज म्हणतात की आज काँग्रेसला मतदान करा. एका बाजूला शासनकर्ती जमात बना म्हणून सांगायचं, जमात बनायला गेल्याच्या नंतर पुन्हा काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगायचं. ही जी दुटप्पैकी भूमिका आहे ती विचारवंतांची वगैरे असली तरी देखील आज लोकांचा प्रतिसाद त्यांच्या बाजूने नाही आणि एकंदर असं दिसतं की भाजप जे पुरोगामी विचारवंत होते त्यांना संपवायचे किंवा त्यांना संपवून टाकायचे, परंतु काँग्रेसचं धोरण त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. काँग्रेस काय करते की अशा विचारवंतांची, लेखकांची वैचारिक नसबंदी करतं आणि आपल्याला हवं तसं वापर त्या विचारवंतांचा, त्या लेखकांचा, त्या पदाधिकाऱ्यांचा, मग ते विद्यापीठाचे कुलगुरू असोत, एखाद्या संघटनेचे अध्यक्ष असोत, अशा विचारवंतांची, अभ्यासू माणसांची वैचारिक नसबंदी करतात आणि मग आपल्याला हवं तसा वापर ते करतात. त्यामुळं पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व असं काही राहिलेलं नाही, फक्त चेहरा उघड पडण्याची वाट पाहावी लागेल. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की विचारवंत असतील, लेखक असतील, कलावंत असतील यांनी आंबेडकरी चळवळीच्या पाठीशी भक्कमपणानं उभं राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. मंगळवेढ्याचे प्राध्यापक रवींद्र आठवले यांनी निर्भय बनो
आणि आंबेडकरी समाजातील जनतेला आवाहन केले आहे की वंचित बहुजन आघाडीला पाठबळ द्यावं. कॅमेरामन अश्वथ खरसोडेसह सचिन गायकवाड, लोकप्रवाह मीडिया.